बारामती रुई महामार्गावर हायवा ट्रकच्या धडकेत 24 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झालाय, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे। अर्जुन विटकर असं मृत तरुणाचं नाव आहे। अपघातानंतर हायवा चालक पसार झाला आहे। दरम्यान अपघातग्रस्त हायवाचा इन्शुरन्स आणि पीयूसी तब्बल 5 महिन्यांपूर्वीच संपल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। इन्शुरन्स आणि पीयूसी नसतानाही ही गाडी 5 महिने रस्त्यावर कशी धावत होती असा सवाल उपस्थित होतोय। या प्रकरणी आरटीओ प्रशासनावरही गंभीर आरोप होत असून या संपूर्ण घटनेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास कोकरे यांनी। रुई महामार्गावर कनेरी आणि रुईपाटीच्या दरम्यान जो पूल आहे, या पुलावरती एक अपघात झाला। या अपघातामध्ये दुर्दैवी एका तरुणाचा अंत झाला, एक तरुण गंभीर जखमी आहे। आपण पाहू शकता, मी आहे बारामती स्टेशन मध्ये। याच गाडीच्या माध्यमातून खरं तर जो अपघात झालेला आहे, बारामती रुई महामार्गावरून या हायवा चालकाने अचानक लेन कट केल्याने खरं तर या गाडीचा अपघात झाला। यामध्ये अर्जुन विटकर या तरुणाचा दुर्दैवी अंत झाला, तर यामध्ये त्याचा मित्र इंद्रजित खंडाळे हा गंभीर जखमी झालाय। पोलीस प्रशासनाने या संदर्भात तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलाय, मात्र अद्यापही हायवा चालक जो आहे तो फरार आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब, जर या गाडीचा इन्शुरन्स आपण तपासून पाहिला तर या गाडीचा इन्शुरन्स गेल्या 5 महिन्यापूर्वी संपलेला आहे। गाडीची पीयूसी गेल्या 5 महिन्यापूर्वी संपलेली आहे। या सगळ्या गोष्टीला देखील केवळ पोलीस प्रशासन जबाबदार न धरता आरटीओ प्रशासनाला देखील ही जबाबदारी आहे। आरटीओ प्रशासनाने देखील अशा गाड्यांचे इन्शुरन्स संपलेले असताना देखील ही गाडी मेडिकल फिट नसताना, या ठिकाणी तिचा कुठलाही फिटनेस नसताना ही गाडी रस्त्यावर नेमकी चालते कशी, खरं तर हा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय।